हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण पावटा भात बघणार आहोत, तेही साध्या सोप्या पद्धतीत। पावटा भात खायची ही एक वेगळीच मजा असते। खूप जणांना हा पावटा भात आवडतो, त्यामुळे मी ही रेसिपी घेऊन आली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी पावटा घेतला आहे आणि अशा प्रकारे बटाटाही कापून घेतले आहे, एक बटाटा। आणि त्याचबरोबर मी इथे तांदूळही घेऊन ठेवले आहे, ते धुवून ठेवले। तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता। तर हा भात मी कुकरमध्ये करणार आहे, यासाठी मी कुकर ठेवला आहे। गॅस ऑन करून मी इथे कुकर ठेवला आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे। काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, शाही जिरं, दालचिनी हे सर्व टाकून घ्यायचे आहे। त्याचबरोबर जिरंही घालून घेऊया। त्यामध्ये 2 उभे कापलेले कांदे आपण त्यात टाकून घेऊ। त्याचबरोबर थोडे कढीपत्ता टाकून घेऊ आणि थोडा कांदा ब्राऊन होईपर्यंत ह्याला परतून घेऊ। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्टचा कच्चेपणा जाऊपर्यंत त्याला परतून घेऊ। त्यानंतर पावटा आणि बटाटा होतो तो ह्यामध्ये घालून घेऊ। एक उभा चिरलेला टमाटा पण टाकून घेऊ। तर हे सर्व आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर हे मसाले घालून परतून घ्यायचे आहे। छान परतल्यानंतर आपण धुवून घेतलेले तांदूळ होते ते त्यामध्ये घालून घेऊ। त्याचबरोबर आवडीप्रमाणे कोथिंबीर टाकू, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इतकं दही। आता हे तांदूळ आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। तेलामध्ये छानपैकी तांदूळ परतून घ्यायचे आहे, कारण त्यामुळे तेलामध्ये तांदूळ भाजल्यामुळे तांदूळ सुटसुटीत होतो आपला। तर इथे मी 2 ते 3 मिनिटं चांगले तांदूळ परतून घेतला आहे। आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी अंदाजे आपल्याला घालायचे आहे। जर तुम्हाला नसेल अंदाज कळत तर 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी घाला। आता ह्याला मिक्स करून घेऊया। आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याला झाकण लावून घेऊया आणि त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर इथे कुकर आपला झाला आहे, मी आता काढून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता दिसायला किती छान वाटत आहे आणि किती सुटसुटीत असा वाटत आहे। भाताचा सुगंधही खूप छान सुटला आहे। तर तुम्हीही नक्की घरी ट्राय करा अशा पद्धतीने आणि झटपट। मुलांनाही खूप आवडेल। कंटाळा आला असेल स्वयंपाक बनवण्यासाठी तर हा भात नक्की ट्राय करा। तयार आहे आपला हा आजचा पावटा भात आणि त्याच्यासोबत खायला कोशिंबीरही, पापड, लोणचं तेही खाऊ शकता आवडीने। तर तुम्ही हा पावटा भात साध्या सोप्या पद्धतीत नक्की ट्राय करा, हा तुम्हाला खूप आवडेल। तुम्हाला कशी वाटली ही आजची माझी रेसिपी कमेंट करून सांगा। व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपी घेऊन। पर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद।